मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. आजपासून एक चांगली बातमी आहे तुमच्यासाठी की आजपासून आपल्या आपल्या चॅनलवरती क्रिप्टो ट्रेडिंगच्या प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघताय ज्यामध्ये मी तुम्हाला या चॅनलवरती पहिली प्रॅक्टिकल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवणार आहे, प्रॅक्टिकली शिकवणार आहे, कशा प्रकारे बाय वगैरे करायचं तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. ओके. आता आतापर्यंत आपण एक महिनाभर आपल्या क्रिप्टो करन्सी मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये कोर्स घेतलेला क्रिप्टोच्या एक जवळपास 22 भागांचा तो कोर्स आहे. तुम्ही जर कदाचित त्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की पहिलं म्हणजे तुम्ही तो 22 भागांचा क्रिप्टोचा मराठीतनं फ्री कोर्स बघून घ्या. त्यात मी सगळ्या बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गोष्टी शिकवलेल्या आहेत. क्रिप्टो बाय कसा करायचा, सेल कसा करायचा, फ्युचर्स कसा बाय सेल करायचा, कसा स्टॉप लॉस लावायचा, सर्व गोष्टी इथे प्रॅक्टिकली आपण तुम्हाला शिकवलेल्या आहेत. सो नक्की तुम्ही आधी ते व्हिडिओज बघून घ्या. आणि त्यासोबतच आपण आता आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये पहिल्या सेशनमध्ये स्ट्रॅटेजी शिकायला सुरुवात करू. ओके. सो मी इथे माझी स्क्रीन थोडीशी छोटी करून घेतो, थोडीशी स्मॉल करून घेतो. आणि त्यानंतर आपण तुम्हाला माहिती आहे की क्रिप्टोमध्ये आपण जे ऍप्लिकेशन वापरतो कॉइन DCX, ज्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता अकाउंट कसं ओपन करायचं वगैरे हे सर्व व्हिडिओज मी ऑलरेडी चॅनलला बनवलेले आहेत. जसं मी तुम्हाला मागासपासून सांगतोय की 22 व्हिडिओज आहेत, त्यामध्ये सर्व अवेलेबल आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघून घ्या. सो आता मी तुम्हाला ह्या ऍप्लिकेशनवरती, ह्या प्लॅटफॉर्मवरती कशा प्रकारे ट्रेडिंग करायचं, कशा प्रकारे प्रॅक्टिकल आपली स्ट्रॅटेजी काय आहे हे शिकवणार आहे. आणि सोबतच ह्या व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला बरेच सारे गिफ्ट्स भेटतील, बरेच सारे बोनसेस भेटतील, काही अनाउन्समेंट्स मी करणार आहे. सो त्या सुद्धा नक्की तुम्ही बघत राहा. तुमच्यासाठी एक आपण मोठी गोष्ट सुरुवात करत आहोत पुढच्या आठवड्यापासून, त्याची सुद्धा अनाउन्समेंट ह्याच व्हिडिओमध्ये मी करणार आहे. नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अटेंड करा. सो आता इथे आपण आलेलो आहोत आपल्या कॉइन DCX प्लॅटफॉर्मवरती. ह्या प्लॅटफॉर्मवरती कसं यायचं वगैरे मी ऑलरेडी सर्व एक्सप्लेन केलेलं आहेच तुम्हाला. सो आता हा जो इथे तुम्हाला दिसतोय ना छोटासा, मी एक मिनिट माझा पेन्सिल ऑन करतो. हा जो छोटासा दिसतो हा चार्ट आहे. ठीक आहे. सो ह्या चार्टमध्ये हा चार्ट बघून आपल्याला आता ट्रेडिंग करायचं आहे. घाबरायची गरज नाही. एवढा छोटासा चार्ट मी तुम्हाला नाही दाखवणार आहे अनालिसिस करताना. मी हा चार्ट मोठा करणार आहे. बट तुम्हाला जस्ट एक प्लॅटफॉर्म वरती मी आता आलोय सो सांगतोय की हा एक चार्ट आणि आपल्याला आज ट्रेडिंग करायला शिकायचं आहे बिटकॉइन मध्ये. आणि ह्या बिटकॉइन मध्ये आज आपण शिकणार आहोत बिटकॉइन मध्ये स्विंग ट्रेडिंग कशा प्रकारे करायचं. किती लोक इंटरेस्टेड आहेत स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. कारण लक्षात घ्या ही फक्त एक सुरुवात आहे. पुढचे सर्व व्हिडिओ प्रॅक्टिकल असणार आहेत. सो ही फक्त एक सुरुवात आहे. व्हिडिओला एक लाईक नक्की करून ठेवा. सो आज आपण शिकणार आहोत स्विंग ट्रेडिंग बिटकॉइन मध्ये कशा प्रकारे करायची, त्याची स्ट्रॅटेजी. सो आता कॉइन DCX या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आल्यानंतर, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती सुद्धा ह्या गोष्टी करू शकता. मी फक्त तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती शो करतो, तुम्ही सेम मोबाईलवरती करू शकता. इथे बघा तुम्ही स्क्रीनमध्ये आला की तुम्हाला फुल स्क्रीनचा ऑप्शन असतो. तर तुम्ही लॅपटॉप बंद करत असाल इथे तुम्हाला फुल स्क्रीनचा ऑप्शन असतो, त्या स्क्रीनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. ठीक आहे. फुल स्क्रीनला क्लिक केल्यानंतर तुमची स्क्रीन मोठी झालेली तुम्हाला चार्ट दिसायला लागला व्यवस्थित, अगदी ट्रेडिंग व्ह्यू सारखा. ठीक आहे. हे तुम्हाला इथे ऍक्च्युली हा ट्रेडिंग व्ह्यू सारखा, ट्रेडिंग व्ह्यूचे सेम फीचर असलेला चार्ट आहे. ट्रेडिंग व्ह्यूचे इंटिग्रेशन टाईपच चार्ट आहे हा. सो तुम्हाला इथे जास्त काही मेहनत करावी लागणार नाही. समजून घेण्यासाठी मी तुम्हाला आधीच बोललेलो की हे ऍप्लिकेशन जे आहे ना ते आपलं इंडियन ब्रोकर सारखंच आहे. इंडियन ऍप्लिकेशन आहे, FIU रजिस्टर्ड आहे. सो सर्व पॉलिसीज वगैरे फॉलो करतं गव्हर्नमेंटच्या. सो तुम्हाला तिथे ज्या काही गोष्टी भेटतात म्हणजे इंटरफेस भेटतं तो पण तुम्हाला एकदम ओळखीचा असणार आहे, जे तुम्ही बाकी ब्रोकर्सकडे शेअर मार्केटमध्ये काम करता त्याप्रमाणे. सो इथे बघा ह्या चार्टमध्ये तुम्ही आल्यानंतर इथे तुमच्यासाठी तुम्हाला कोणत्या चार्टमध्ये ट्रेडिंग करायचंय ते तुम्ही पहिलं म्हणजे आधी बाहेर चूज करू शकता. सो सिंपल काय करायचं, मी पहिलं म्हणजे ही फुल स्क्रीन एक्झिट करतो आणि इथे येतो. इथे बघा आता समजा मला ट्रेड करायचं आहे बिटकॉइन मध्ये. सो मी इथे टाकणार BTC. बरं बिटकॉइन मध्ये मला कशात ट्रेड करायचं आहे, बिटकॉइन USDT बाय करायचं आहे की बिटकॉइन INR मध्ये बाय करायचं, म्हणजे इंडियन रुपीज मध्ये बाय करायचं आहे की US डॉलर मध्ये. तुम्ही इव्हन कशामध्येही करू शकता, बट मी आता इंडियन रुपीज मध्ये तुम्हाला दाखवतो की मला बिटकॉइन मध्ये इंडियन रुपीज मध्ये स्विंग ट्रेडिंग करायची आहे. सो सिंपल मी ह्या प्लॅटफॉर्मवरती आलो. इथे BTC टाईप केलं, इथे मला ऑप्शन आले BTC INR. सो BTC INR वर क्लिक केली. जसं मी BTC INR वरती क्लिक केली माझ्या इथे आपला हा जो चार्ट आहे तो BTC INR चा ओपन झाला. हे बघा हा जो चार्ट आहे BTC INR चा ओपन झाला. इथे तुम्हाला BTC च्या INR मध्ये किती प्राइस चालू आहे ते दिसत असेल, शो होत असेल बघा. 1,05,00,000च्या आसपास प्राइस शो होतं जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा.
ओके. सो तुम्ही कदाचित व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळाने वगैरे बघाल, लेट बघाल, तर तुम्हाला प्राइस वेगळी दिसू शकते. सो त्यावेळेला तुम्ही कन्फ्युज नका. ओके. इथे बघा, मी इथे बीटीसी ऍड जरी टाकलं तरी इथे तुम्हाला प्राइस येते 1,05,00,000. सो तोच चार्ट या ठिकाणी ओपन झालेला आहे इंडियन रुपीज मध्ये. इथपर्यंत कळलं तुम्हाला कसा चार्ट ओपन करायचा आहे. तुम्हाला इव्हन कोणत्याही कॉइन मध्ये ट्रेड करायचं आहे. समजा तुम्हाला XRP कॉइन मध्ये ट्रेड करायचा आहे, तर तुम्ही तो इथे XRP आयनर चेक ओपन केलात की हा चार्ट इथे ओपन होतो. बट आज मी तुम्हाला शिकवणार आहे बिटकॉइन मध्ये कसं ट्रेड करायचं. सो परत एकदा आपण आपल्या बिटकॉइन वरती जाऊया आयनाच्या चार्ट मध्ये. आणि चार्ट ओपन झाला की मी फुल स्क्रीन करतो. ओके. सो ही झाली इथे फुल स्क्रीन. आता फुल स्क्रीन झाल्यानंतर इथे तुम्ही तुमचा टायमिंग वगैरे चेंज करू शकता, टाइम फ्रेम चेंज करू शकता. आपण स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी टाइम फ्रेम वापरणार आहे 1 दिवसाची. सो आय होप सो इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल तुम्हाला. तर मला एक व्हिडिओला किंवा चॅट मध्ये यस टाईप करून पाठवा. ओके. कारण पहिल्यांदाच आपण प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवतोय. सो ही गोष्ट खूप जास्त गरजेची आहे की तुम्हाला समजलेलं असेल. तर मला मध्ये कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून तुम्ही नक्की पाठवा, समोर पुढे जाऊया. ओके. सो हे झाल्यानंतर आपल्याला इथे बिटकॉइनचा ऑब्विसली चार्ट दिसतो आहे. 1,05,00,000च्या आसपास बिटकॉइन सध्या ट्रेड करतो आहे, चालतो आहे. हा डेली प्रमाणे जसा आपल्याला मार्केटचा चार्ट दिसतो शेअर मार्केटचा, त्याप्रमाणे शो. स्ट्रॅटजी काय आहे? प्रॅक्टिकल स्ट्रॅटजी काय आहे? ते एक गोष्ट लक्षात घ्या. ही जी प्रॅक्टिकल स्ट्रॅटजी मी आज तुम्हाला शिकवतोय, ही क्रिप्टोमध्ये एक नवी स्ट्रॅटजी आहे. तुम्ही कदाचित जर आपले शेअर मार्केटचे आधीचे व्हिडिओ पाहिलेले असाल, तर स्ट्रॅटजी मी सांगताना तुम्हाला असं वाटेल की ही सेम स्ट्रॅटजी मी तुम्हाला परत सांगते. म्हणजे 200 EMA वाली स्ट्रॅटजी मी तुम्हाला शेअर मार्केटची इथे सांगतो असं तुम्हाला वाटेल. बट लक्षात घ्या, ही स्ट्रॅटजी वेगळी आहे. पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला समजेल. मध्ये सोडून गेलं तुम्हाला वाटेल की स्ट्रॅटजी सेम आहे. सो या ठिकाणी मला इंडिकेटर्स मध्ये जायचं. इंडिकेटरचा ऑप्शन आहे. इंडिकेटर्स मध्ये जायचं EMA, सेम आपल्या शेअर मार्केट सारखा मुव्हिंग एव्हरेज लावायचा. EM मध्ये जाऊन करायचं 200. ओके. 200 मी टाकतो. आणि ही लाईन व्हाईट करतो, कारण की आता माझी स्क्रीन ब्लॅक आहे. सो लाईन जी आहे ती मी व्हाईट करतो. ओके. 1 मिनिट, हवा असल्यास थोडासा थिकनेस वाढवतो लाईनचा. सो ही जी लाईन झाली ती आहे 200 EMA ची. आता बिटकॉइन मध्ये 200 EMA ची मी लाईन लावली. सेम आपण शेअर मार्केटमध्ये जसं बघतो की 200 EMA इज अ इम्पॉर्टंट सपोर्ट, इम्पॉर्टंट डिमांड झोन. सो त्याप्रमाणे तुम्हाला बिटकॉइन मध्ये पण ही गोष्ट थोड्याफार प्रमाणामध्ये दिसते की 200 EMA वरती बिटकॉइन कसा एक त्याला रिस्पेक्ट करतोय ते. त्याच्यावरती थोडासा पॉज घेण्याचा प्रयत्न करतोय. बट एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये मी अजून एक इंडिकेटर लावणार, ऑब्विसली RSI. ठीक आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इज इक्वल टू RSI. सो हा इंडिकेटर मी इथे लावणार. RSI मी थोडासा छोटा करेन, कारण RSI मला इतकं काम नाहीये. RSI फक्त तुम्हाला एक शो करण्यासाठी. सो RSI छोटा करेन. वरचा चार्ट जर तुम्ही मोठा ठेवा. म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्हाला परत एकदा असं वाटेल की ही स्विंग ट्रेडिंगची सेम स्ट्रॅटेजी आहे, बट नाही. ह्यात थोडेसे चेंजेस आहेत. आता आपण शेअर मार्केटच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय सांगतो, मी इथे व्हॉल्यूम डिलीट करतो, मला व्हॉल्यूम नको आहे. शेअर मार्केटच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय सांगतो की बिलो 200 EMA आणि RSI 30च्या खाली असेल तुम्ही ट्रेडिंग करू शकता. बट हे स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे, सगळ्यात पहिलं ट्रेडिंग करताना बिटकॉइनमध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंग तेव्हाच करायची आहे जेव्हा बिटकॉइन 200 EMA खाली आहे. तो पहिला पॉईंट तुमच्याकडे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपले व्हिडिओज बघताना तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊनच बसा, कारण इथे आपण टाइमपास नाही करतो, तुम्हाला प्रॅक्टिकली शिकायला भेटते. सो पहिला पॉईंट काय, स्विंग ट्रेडिंग तेव्हाच करायचे बिटकॉइन मध्ये जेव्हा तो 200 EMA खाली जाईल. 200 EMA खाली जाईल. सो इथे खाली गेला, इथे खाली गेला, इथे असं आपण एक बघूया. त्यानंतर सेम टायमिंगला त्याचा RSI 30च्या खाली पाहिजे. तर ही RSI ची लाईन आहे 70 आणि 30. ही सेटिंग तुम्ही बदलू शकता. बट जेव्हा 200 EMA बिटकॉइन खाली जातोय, तेव्हा RSI तुझा 30च्या खाली पाहिजे, जो की इथे आहे किंवा इव्हन इथे पण आहे. सो दोन्ही ठिकाणी खाली आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही कंडिशन बनली याचा अर्थ तुम्ही बिटकॉइन लगेच जाऊन बाय करायचा नाही. आता तुम्ही बोलाल की बिटकॉइन बाय नाही करायचं, मग आम्हाला कशाला सांगितलं कंडिशन बघा. सो बाय न करण्यामागे एक रिझन असं आहे की हा जो आहे ना, ही क्रिप्टो करन्सी आहे. ही क्रिप्टो करन्सी आहे. हे शेअर मार्केटच्या कंपनीज नाही आहेत किंवा कोणते मोठे मोठे स्टॉक्स नाही आहेत की ज्यांना काही फंडामेंटल्स, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स आपल्याला माहिती आहेत. बेसिकली एखादा शेअर असेल त्याचे फंडामेंटल्स आपल्याला माहिती आहेत. सो तशा प्रकारे क्रिप्टोमध्ये सध्या वोलॅटिलिटी, म्हणजे क्रिप्टो ओव्हरऑल मार्केटमध्ये वोलॅटिलिटी खूप जास्त असते. सो जरी बिटकॉइन इथे आला 200 EMA खाली,
तर तो इथून अजून 50% ही खाली पडू शकतो, हेही लक्षात ठेवा. ओके, बिटकॉइन 200 च्या खाली आला याचा अर्थ असा नाही होत की तो कधी वरत नाही जाणार किंवा तो अजून खालीच नाही जाणार. ठीक आहे, वरत नाही जाणार म्हणण्यापेक्षा असा नाही अर्थ होत की तो अजून खाली नाही जाणार, तो अजून 50% ही पडू शकतो. त्याचं मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवून देतो. मला एक मिनिट, RSI मी परत एकदा इथे शो करतो, मी कॅन्सल केलेला. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी की अ, जरी 200 च्या खाली गेला तरी तिथून पण 50% खाली कसा पडलाय तो. सो इथे बघा, या वेळेला जे तुम्ही या ठिकाणी बघताय आता, इथे बघा, बिटकॉइन 200 च्या खाली आला ऑब्विसली. RSI सुद्धा ह्या लेवलला 230च्या खाली आहे, इथे पण खाली आहे, इथे पण खाली आहे. सो जर एखादा असा व्यक्ती असता जो आपले अर्धवट व्हिडिओ बघून 200 च्या खाली आणि RSI 30च्या खाली आल्यावर बाय करतोय, व्हिडिओ सोडून गेला, उद्या त्याने जाऊन अशा प्रकारे बाय केलं, तर इथे काय झालेलं बघा, या पॉईंट पासून बिटकॉइन त्या पॉईंट पर्यंत 60% अजून खाली पडला. समजलं? म्हणजे जर समजा तुम्ही अर्धवट स्ट्रॅटेजी ऐकून ट्रेड केला की 200 च्या खाली बिटकॉइन आला, RSI पण 30च्या खाली आला, इथे पण आला, की बाय करा स्विंग ट्रेडिंगला. तुम्ही बाय केलं असतं इथून याच पॉईंट पासून तो अजून 60% खाली पडला बिटकॉइन. म्हणजे तुम्ही जे 1 लाख रुपये लावले असतात, तुमचं तिथे 60,000चं नुकसान झालं असतं आणि तुमच्याकडे फक्त 40,000 राहिले असते. तुमचं अकाउंट अर्ध खाली झालं असतं, तुम्ही का बोलला असा स्ट्रॅटेजी एकदम फालतू आहे, मी परत कधी बिटकॉइन मध्ये ट्रेड करणार नाही. ओके, सो त्यामुळे सांगतो की कम्प्लीट स्ट्रॅटेजी शिकून घ्या ही. तुम्हाला हे फक्त 2 पॉईंट आहेत की 200 च्या खाली नाही, RSI 30च्या खाली पाहिजे. त्यानंतर काय करायचं हे मेन आहे. कसं हे मला मी रिझल्ट दाखवण्यामागचं, पास्ट मध्ये दाखवण्यामागचं रिझन येत होतं की कोणी ही चूक नका करू की अर्धवट तुम्ही ऐकून जाताय. ओके, सो इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे, 200 खाली आहे, RSI पण 30च्या खाली आहे, ठीक आहे. बट ह्यामध्ये मी ट्रेड कधी करणार? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ह्यामध्ये मी ट्रेड कधी करणार? सो लक्षात घ्या, 200 EMA जवळ बिटकॉइन मोस्ट ऑफ द टाइम एक रेंज बनवतो. मोस्ट ऑफ द टाइम एक रेंज बनवतो. सो आपल्याला त्या रेंजकडे एवढंच जायचं नाही. रेंजकडे कधी जायचं, जेव्हा ही कंडिशन होईल, 200 EMA खाली शेअर, 30च्या खाली RSI, तेव्हा बघायचं की बाबा इथे काही रेंज बनलेली आहे का किंवा बनते आहे का. तर इथे मला दिसतंय की 200 EMA जवळ ना एक रेंज बनते. ओके, एक रेंज बनते. सो त्याने इथे पण 30च्या खाली RSI गेला, इथे पण गेला, प्लस इथे पण 30च्या जवळपास गेला. आपल्याला कुठेच नाही ट्रेड करायचं, आपल्याला ट्रेड काय करायचं, आपल्याला ही रेंज मार्क करायची. म्हणून मी तुम्हाला म्हणलं ही स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे शेअर मार्केटपेक्षा. ही जी रेंज आहे, ही ओव्हरऑल रेंज मार्क करायची अशी. ठीक आहे, ह्याला पण हवं तर मी चेंज करतो, कलर चेंज केला कारण बॅकग्राऊंड ब्लॅक आहे म्हणून. मी काय केलं, पहिलं हे बघितलं, इथेच कंडिशन सॅटिस्फाय झाली. सो मी ह्या ओव्हरऑल रेंज मार्क केली आणि ज्या वेळेला बिटकॉइन ह्या रेंजचा ब्रेकआउट देईल, ज्या वेळेला बिटकॉइन या रेंजचा ब्रेकआउट देईल, मग खाली RSI कुठेही असू दे, EMA कुठेही असू दे. ओके, ऍक्च्युली EMA वरच असणार तो, सो RSI तुम्ही त्यावेळेला कॅन्सल करू शकता. RSI कशासाठी, फक्त तुम्हाला रेंज कोणती घ्यायची, जेव्हा RSI 30च्या खाली जाईल त्याच्या आजूबाजूची रेंज घ्यायची, जी चांगली मोठी असेल ती. सो जेव्हा ह्या रेंजचा ब्रेकआउट येतो तेव्हा तुम्हाला बिटकॉइन मध्ये स्विंग ट्रेडिंग करायची आहे. ठीक आहे, सो तिथपासून तुम्हाला हायएस्ट टार्गेट किती भेटलं, 66%. तर ऑब्व्हियसली 66% तुम्हाला कदाचित भेटणार नाही. तुम्हाला 20% भेटेल, 30% भेटेल, 40% भेटेल, बट जे काही भेटेल ते तुम्हाला एक चांगल्या प्रकारे भेटू शकतं. प्लस ही जी रेंज आहे, हा, ही किती आहे, 26%. म्हणजे ह्या 26%च्या तुलनेत तुम्हाला इथे डबल प्रॉफिट भेटलं. तर आपला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा? तुम्ही तुमचा स्टॉप लॉस 200 EMA खाली, म्हणजे जवळपास एक 12%, 13%च्या आसपास ठेवू शकता. म्हणजे जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग मध्ये 1 लाख रुपये लावताय, तर जनरली स्टॉप लॉस 7 to 8%, म्हणजे 7 ते 8 हजारचा स्टॉप लॉस तुम्ही इथे ठेवू शकता. किंवा इव्हन 5%चा स्टॉप लॉस सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण जर 200 EMA खाली ठेवला तर बेटर राहील. किंवा ह्याच्यापेक्षाही तुम्हाला पुढे जायचं असेल, एक मिनिट, हा, ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तर हा जो अ, हे बनतो, म्हणजे हा जो अशा प्रकारे जो ट्रेंड बनतो, त्या ट्रेंडच्या खाली तुम्ही ठेवू शकता छोटासा स्टॉप लॉस. प्रत्येक ट्रेंडच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत करत वरती नेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्रॉफिट सुद्धा तिथे होऊ शकतं. ओके, सो मी तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्स याच्या ठिकाणी दाखवतो. पहिलं म्हणजे ही ड्रॉइंग मी रिमूव्ह करतो. ठीक आहे, समजलेलं नसेल तर परत एकदा दाखवतो. इथे बघा RSI, आता आपण एक याच्या आसपास बाय केलेलं होतं, बरोबर? ह्याच्या आसपास जे आहे, एक मिनिट, हा, ह्याच्या आसपास जे आपण बाय केलेलं होतं, एक जनरल लाईन मारतो मी इथे बघा.
ह्याच्या आसपास आपण बाय केलेलं तेव्हा आरएसआय वरती होता, बट मी तुम्हाला काय बोललो की आपल्याला ब्रेकआउटला बाय करायचं, सो आरएसआय ची पोझिशन तेव्हा बघायची नाही. आरएसआय ची पोझिशन कधी बघायची किंवा ह्या स्ट्रॅटेजीने एक्झिट वगैरे कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. थोडा वेळ फक्त व्हिडिओ अटेंड करा. ठीक आहे, आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. असं नको की एकच एक्झाम्पल झालं. आणि प्लस या स्ट्रॅटेजीने मी ट्रेड सुद्धा घेणार आहे, असं नाही की तुम्हाला आता पास्टचा डेटा दाखवतोय. आता ऍक्च्युअल मध्ये बिटकॉइन सध्या खूप जास्त वरती आहे. सो आपल्याला ट्रेड करण्यासाठी काही नाहीये. सो त्यामुळे आपल्या हातात फक्त पाचचा डेटा आहे, सो तोच मी दाखवू शकतो. फक्त जेव्हा बिटकॉइन खाली येईल, मी ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण या स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड घेणार. ओके, ट्रेड घेतल्यानंतर मग आपण त्याचे अनालिसिस करणार, जसं आपण युट्यूब वरती करतो की हा बिटकॉइन आलेला आहे इथे, सो तुम्ही अशा लेवलला बाय करू शकता. हे सगळे व्हिडिओ येणार आहेत पुढे. मी ज्या पण स्ट्रॅटेजी शिकवणार ना इथे, त्याचे व्हिडिओज कंटिन्युअसली येणार आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती. सो त्यासाठी काय करायचं, आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. अदरवाईज तुम्ही व्हिडिओ बघता, व्हिडिओच्या शेवटी विसरून जाता सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा. कंटिन्युअस व्हिडिओ देणार आहेत आणि मी तुम्हाला एक 3-4 स्ट्रॅटेजी अशा महत्त्वाच्या शिकवणार आहे. ठीक आहे, असं नका समजू की एकच स्ट्रॅटेजी. ओके, आता पहिलं म्हणजे ही स्ट्रॅटेजी आपण कव्हर करून घेऊया. लाईक इथे बघा. मी तुम्हाला हे मगाशी एक्झाम्पल दाखवलेलं लेटेस्ट वाला बघूया. ठीक आहे, इथे बघा. या ठिकाणी पण बिटकॉइन 200 च्या खाली आला. मी काय बोललो, लगेच मला ट्रेड घ्यायचाच नाहीये. 200 च्या खाली आल्यानंतर मी बघितलं आरएसआय 30च्या खाली इथे गेलेला आहे का. ओके, सो आरएसआय 30च्या खाली गेलेला आहे तर गेलेला आहे. सो ही कंडिशन सॅटिस्फाय झाली ना, की त्यानंतर मी रेंज शोधणार. रेंज काय, की बाबा रेंज कुठे बनते का जवळपास. आता इथे ही रेंज पुढे बनली, पण त्याही पेक्षा ते जवळपास एक रेंज बनते बघा. जवळपास या ठिकाणी एक रेंज बनते. रेंज मी मार्क करतो. म्हणजे काय, ह्या रेंजमध्ये बिटकॉइन बराच वेळ टाइमपास करत होता. तर असं नाही की तुम्हाला ही कंडिशन भेटली म्हणजे लगेच ट्रेड भेटणार दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी. तुम्हाला थांबावं लागू शकतं, बिकॉज ही स्विंग ट्रेडिंग आहे. तुम्ही इथे मोठे टार्गेट्स घेताय, 30%, 40%, 50%. सो हे टार्गेट्स येण्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार, एंट्री घेण्यासाठी थांबावं लागणार. मग त्या ठिकाणी तुम्ही अलर्ट्स वगैरेचा वापर नक्कीच करू शकता. ठीक आहे, अलर्ट्स वगैरे तुम्ही ट्रेडिंग वरती वगैरे किंवा तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये लावू शकता. ओके, आता इथे बघा. या ठिकाणी ब्रेकआउट आला. ब्रेकआउट पण बघा कसा आलाय, मोठा ब्रेकआउट आलाय. तुम्ही ट्रेड घेतला त्यावेळेला ऑब्व्हियसली आरएसआय तुम्हाला वगैरे बघायचा नाहीये. सो तिथपासून पुढे तुम्हाला किती ह्याची ग्रोथ झाली ती बघा. 129%ची ग्रोथ. परत एकदा मी असं नाही बोलत आहे की तुम्हाला 129% भेटतील. तुम्हाला कधी इथे 40%च भेटतील प्रॉफिट, बट 40% सुद्धा खूप झाला. ओके, एक ट्रेड झाला, तुम्ही परत सेकंड ट्रेड साठी नंतर वाट बघू शकता कधी, जेव्हा तो 200 च्या खाली येईल तेव्हा. ओके, परत एकदा मी हे ड्रॉइंग रिमूव्ह करतो, पुढे आलो. ठीक आहे, इथे बघा 200 च्या खाली कुठे आला, इथे. इथे जे मगाशीच कंडिशन जी मी तुम्हाला आता जस्ट दाखवली, ही रेंज तुम्ही मार्क केली, रेंजच्या ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड घेतला. त्यानंतर लेटेस्ट वाला काय आहे का बघूया. लेटेस्ट वाला बघा, इथे 200 च्या खाली आलेला होता. इवन या ठिकाणी पण इथे आलेला होता. सो आपण काय केलं, एक रेंज मार्क केली. मी तुम्हाला जे वेळोवेळी शिकवतो रेंजचं. सो रेंज मार्क केल्यानंतर ही एक रेंज मार्क केली किंवा ह्या रेंजमध्ये बिटकॉइन होता. सो ह्या ब्रेकआउटवरती तुम्ही ट्रेड घेतला असतात, तुम्हाला आतापर्यंत एक चांगले टार्गेट्स, लेटेस्टच्या ट्रेडमध्ये चांगले टार्गेट बिटकॉइन मध्ये भेटले असते. ओके, परत एकदा कधी होईल, जेव्हा 200 खाली एक बिटकॉइन इथे एखादी रेंज असेल मागे, ती तुम्ही मार्क करा. त्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आपलं एंट्री घेताना आरएसआय वगैरे त्याचा काही देणं घेणं नाही, किंवा 200 तो वरती असणार, सो त्याचा सुद्धा काही एवढा इश्यू होत नाही. ही स्ट्रॅटेजी फक्त बिटकॉइन बाईंगची स्ट्रॅटेजी आहे, कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिटकॉइन मध्ये स्विंग ट्रेडिंग कशा प्रकारे करायची हे शिकवलंय. ओके, अजून आपण बिटकॉइन मध्ये फ्युचर ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी शिकलेलो नाही. बिटकॉइन मध्ये इंट्राडेची स्ट्रॅटेजी शिकलेलो नाही. बिटकॉइन मध्ये स्विंग ट्रेडिंगने कशा प्रकारे पैसे कमवायचे ही स्ट्रॅटेजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो. ओके, आता मी तुम्हाला बोललेलं की तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान बरेच सारे बोनसेस वगैरे भेटतील. तर पहिला बोनस तुमच्यासाठी असा आहे की जर तुम्हाला बिटकॉइन मध्ये डे ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग, बिटकॉइन फ्युचर्स मध्ये इंट्राडे ट्रेडिंग कमी पैशामध्ये कशी करायची मार्जिनचा वापर करून, हे जर शिकायचं असेल तर मी तुमच्यासाठी सोमवारी म्हणजे 21 जुलैला संध्याकाळी 8 वाजता एक लाईव्ह झूम वेबिनार घेणार आहे. लक्षात घ्या, 21 तारखेला संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह झूम वेबिनार मी घेणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला बिटकॉइनची इंट्राडेची फ्युचर ट्रेडिंगची नवीन स्ट्रॅटेजी शिकवणार. प्रॅक्टिकली शिकवणार, लाईव्ह मध्ये शिकवणार, बट युट्यूबला नाही शिकवणार, झूम मध्ये शिकवणार. कारण की तिथे एकदम जे सिरियस लर्नर्स आहेत ते आपल्याला हवेत. जे सिरियसली आपली स्ट्रॅटेजी शिकणार आहे, जे सिरियसली काम करणार आहे, तीच लोक हवेत. सो मी ही स्ट्रॅटेजी डायरेक्टली झूम वेबिनारला घेणार आहे आता. जर तुम्हाला वेबिनार अटेंड करायचा असेल तर मला ह्या व्हिडिओला आता कमेंट करा वेबिनार असे. ओके, पहिलं म्हणजे हा व्हिडिओ लाईक करा.
व्हिडिओमध्ये काही तुम्हाला व्हॅल्यू भेटलेली असेल व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा वेबिनार असं. आणि सोबतच तुम्हाला वेबिनार जर अटेंड करायचं आहे तर ह्या लाईव्ह सेशनची ह्या वेबिनारची लिंक येणार आहे आमच्या टेलिग्राम चॅनलला. ओके, 2000 पेक्षा जास्त लोक टेलिग्रामला ऍड आहेत. वेबिनारची कॅपॅसिटी फक्त 500ची असते. ओके, वेबिनारची कॅपॅसिटी फक्त 500ची आहे. आपल्या टेलिग्रामला 2000 लोक ऍड आहेत. सो तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधनं टेलिग्राम ग्रुपची लिंक नक्की जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मला गेलात, टेलिग्रामची लिंक भेटणार, ती फटकन जॉईन करा. त्या ग्रुपला राहा. तिकडे तुम्हाला सोमवारच्या आधी आपल्या सेशनची लिंक येणार, तिथे रजिस्ट्रेशन करा आणि तुम्ही संध्याकाळी 8 वाजता सोमवारी जॉईन करू शकता. फार जास्त इम्पॉर्टंट, फार जास्त प्रॅक्टिकल तो सेशन असणार आहे. सोबतच सेकंड थिंग, मी तुम्हाला सगळ्यांना क्रिप्टोचा एक ऍडव्हान्स कोर्स सुद्धा फ्री देणार आहे. ओके, पहिली गोष्ट झाली सोमवारच्या वेबिनारची. सेकंड बोनस आहे, सेकंड गोष्ट झाली, मी तुम्हाला सर्वांना क्रिप्टोचा एक ऍडव्हान्स कोर्स, प्रॅक्टिकल कोर्स, लाईव्ह कोर्स फ्री मध्ये देणार आहे. तुम्ही माझे महिन्याभर सेशन फ्री मध्ये अटेंड करू शकता टोटल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉइन डिसेक्स ची लिंक भेटेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पहिली लिंक आहे, दुसरी लिंक आहे, टेलिग्राम आहे, कॉइन डिसेक्स अकाउंट ओपनिंग लिंक आहे. तिकडून तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. ओके, कॉइन डिसेक्स मध्ये फ्री अकाउंट ओपन करा. तुम्हाला तो ऍडव्हान्स कोर्स सुद्धा फ्री मध्ये भेटेल. त्याआधी तुम्ही आपल्या वेबिनारला आलात, तुम्हाला तिथे नक्की शिकायला भेटेल. क्लिअर, असं दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सोबतच आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा मी कंटिन्युअस व्हिडिओ टाकणार आहे. असं नका समजू की मी झूम वेबिनार घेतोय म्हणजे युट्यूबला व्हिडिओ नाही टाकणार. ही स्ट्रॅटेजी मी जशी युट्यूबला शिकवली तशी अजून काही स्ट्रॅटेजी मी युट्यूबला फ्री मध्येही शिकवणार आहे. बट झूम वेबिनार एक तुमच्यासाठी एक्स्ट्रा गोष्ट आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट टाकून लाईव्हला येत आहे तर मी तिकडे तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट शिकवणार, चांगली गोष्ट शिकवणार. क्लिअर आहे. सो आपलं प्रॅक्टिकल सुरू झालेलं आहे. मी गेल्या 1 महिन्यापासून सांगतोय की मला ह्या चॅनलला प्रॅक्टिकल सुरू करायचे आहेत. बट त्याआधी मी तुम्हाला ऑब्व्हियसली बेसिक शिकून घेतलं, कारण तुम्हाला जर बेसिकच माहिती नसेल तर मी प्रॅक्टिकल जे काही शिकवेन किंवा जे काही शब्द बोलेन ते तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे सो बेसिकचा एक 22 व्हिडिओचा कोर्स चॅनलला आहे, नक्की बघून घ्या. वीकेंड आहे, फायदा घ्या वीकेंडचा, कारण पुढच्या वीक पासून प्रॅक्टिकल ऍडव्हान्स सुरू होत आहे. सेकंड, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक न केल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. ओके, व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये आम्हाला वेबिनार अशा कमेंट करा तुम्हाला अटेंड करायचं असेल तर. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. मराठीमधनं तुम्हाला इथे क्रिप्टोकरन्सी फ्रीमध्ये शिकायला मिळेल. थँक्यू, धन्यवाद.